उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोचा प्रश्न 9 महिन्यांमध्ये सोडवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। मात्र आज 23 महिने उलटलेत तरी देखील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावण्यात या सरकारला यश आलं नाहीये। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा या शब्दामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे। उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये 13 दिवसांपासून पुणे शहरातील कचरा टाकू देण्यास येथील ग्रामस्थांचा विरोध कायम आहे। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील नागरिकांशी भेटून चर्चा केली आहे। भाजप सरकार राज्यामध्ये आल्यावरती पुणे शहरातील कचरा प्रश्न 9 महिन्यांमध्ये सोडू असं आश्वासन दिलं होतं। त्यांची घोषणा करून आज तब्बल 23 महिन्यांचा कालावधी उलटून गेलाय। या प्रश्नांवर एकही मीटिंग घेण्यात आली नाहीये। आमच्या सत्तेच्या काळामध्ये देखील कचरा प्रश्न निर्माण झाला आणि आम्ही त्यावर पर्यायही काढायचो, मात्र हे सरकार कचरा प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरलंय। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी खडे बोल सुनावलेत। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोशल मीडियावरती कायमच असतात, त्यावर लगेच उत्तरही देतात। म्हणून 2 दिवसांपूर्वी पुण्यातील कचरा प्रश्नावरती मुख्यमंत्र्यांना ट्विट केलं होतं, त्यावर त्यांनी उत्तर देखील दिलं नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री पुण्याच्या कचरा प्रश्नावरती गंभीर नाहीयेत अशा शब्दामध्ये त्यांनी टीका केली आहे। तर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। या देवेंद्र सरकार फडणवीसाचं हे पूर्णपणे अपयश आहे। पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, तूर डाळीचा भाव असेल, यांचा पूर्ण मिसमॅनेजमेंट आणि अपयश या सरकारचं सातत्याने सगळ्या धोरणांमधून दिसतंय। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जातात, मंत्र्यांना भेटतात, फोटो काढतात, बाईट देतात आणि परत येतात। त्याच्यातून निष्पन्न काही झालेलं नाही आहे। केंद्र सरकार तूर डाळ विकत घ्यायला तयार नाही आहे। याच्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष आज सर्वसामान्य शेतकऱ्याची फसवणूक या सरकारने केलेली आहे। त्याच्यासाठी रस्त्यावर उतरून जागी जागी आम्ही आंदोलनं करतोच आहे आणि त्याचबरोबर राज्यात सगळीकडे संघर्ष यात्रा केलेली आहे। कारण का लोकांवर, शेतकऱ्यांवर, गरीब कष्ट करणाऱ्या, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर आज ही वेळ ह्या भारतीय जनता पक्षाच्या आणि माननीय देवेंद्र फडणवीसांच्या या सरकारने आणलेली आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। बोलले ना मी आता संघर्ष हे रिकामे लोक आहेत, काम करायचं नाही म्हणून संघर्ष यात्रेने त्यांच्या लक्षात आलंय की संघर्ष यात्रा ही भाजपसाठी अडचणीची होणार आहे। कारण का त्यांनी केलेले अन्याय याची पोल खोल आम्ही करतोय, त्याच्यामुळे संघर्ष यात्रेचं पोटात दुखतंय त्या भाजपच्या आणि माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार कसं अपयशी आहे हे सातत्याने रोज मांडलं जात आहे। म्हणून आमच्या या यात्रेवर ते काहीतरी टीका करतायत, पण त्याची मला चांगलं काम जे माणूस करतं त्यांनी टीकेला कधीच घाबरायचं नसतं। त्याच्यामुळे संघर्ष यात्रा पूर्ण ताकदीने चालत राहील आणि मला माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय मुख्यमंत्र्यांना एकच नम्रपणे एक महाराष्ट्राची नागरिक म्हणून प्रश्न विचारायचा आहे की ते जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा आत्महत्या जेव्हा व्हायच्या तेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल ते म्हणायचे की आज जे सरकार आहे त्यांच्यावर 302 कलम हा लावला गेला पाहिजे। आज इतिहासात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशात झाल्या नाहीत तेवढ्या आपल्या महाराष्ट्रात झाल्या आहेत। आज माननीय देवेंद्र फडणवीसांनी उत्तर मला द्यावं की 302 कलम हा मी कुणावर लावावा आणि हे राजकारणी किंवा एखादी खासदार म्हणून नाही, एक सर्वसामान्य महिला म्हणून ज्या महिला ज्यांची कपाळं आज मी बघते, ज्यांच्याकडे बघणं अशक्य आहे आणि मी अजिबात असं म्हणत नाही की आमच्या वेळी झाले नाहीत, जरूर आमच्या वेळीच ही आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्याचंही दुःख आम्हाला आहेच आणि मी ते अपयश मानतेच। पण आज ते जेव्हा विरोधी पक्ष होते तेव्हा त्यांची काय भूमिका होती आणि आज सत्तेत बसल्यावर त्यांची ह्याच विषयावर काय भूमिका आहे हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचं पूर्ण अपयश आहे हे आपण सातत्याने बघतोय। अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, सी 24 तास, पुणे।